नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 12वे त्यातील समास 7वा ज्याचे की शीर्षक आहे विषय त्याग याचे वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 12वे समास 7वा विषय त्याग. या समासाचा आरंभ एका महत्त्वाच्या प्रश्नाने होतो. तो प्रश्न असा: विषयाचा म्हणजे इंद्रिय सुखाचा संपूर्ण त्याग केल्यावाचून परमार्थ साधत नाही. हे जर खरे तर प्रापंचिकाला परमार्थ कसा साधणार? आणि आपण प्रापंचिकाला परमार्थ करण्यास सांगता हे शक्य कसे? आपल्या नेहमीच्या विधायक दृष्टिकोनातून श्री समर्थ या प्रश्नाचे सुरेख आणि सर्वमान्य तसेच तर्कशुद्ध उत्तर देतात. ते असे: विषय त्यागा वाचून किंवा वैराग्य वाचून कोणासही परमार्थ साधत नाही हे निर्विवाद आहे. पूर्वीचे मोठमोठे ज्ञानी अत्यंत वैराग्यवान होते ही गोष्ट खोटी नाही. पण विषय त्याग म्हणजे काय हे समजून घेणे जरूर आहे. प्रापंचिकाला किंवा परमार्थी साधकाला खाणे पिणे, निजणे, बसणे, जाणे येणे वगैरे देहधर्म नीट करावे लागतात. ते न करून कोणासही जगता येत नाही. पण प्रापंचिकाचे अंतरंग आणि पारमार्थिकाचे अंतरंग यामध्ये मोठा फरक असतो. प्रापंचिक माणूस अनुताप न करता केवळ प्रपंचासाठी जगतो. तो खाण्यापिण्यासाठी व देहाला सुख देण्यासाठी जगतो. तसेच तो मत्सराने वाया जातो. परमार्थी माणूस साधना करण्यासाठी देह उपयोगी पडावा म्हणून त्याला खायला प्यायला घालतो आणि आचार विचारांची पवित्रता पाळतो. आचार विचारांनी भ्रष्ट झालेल्या माणसांना परमार्थ साधत नाही. वैराग्य ही मनाची अवस्था आहे. प्रापंचिकाचे वैराग्य असे की भगवंतासाठी देह व्यवस्थित जगवणे अवश्य आहे. त्यासाठी अत्यंत प्रमाणशीर देहसुख भोगायला काहीच हरकत नाही. अत्यंत माफक विषय भोगणे हाच प्रापंचिकाचा त्याग आहे. तेच त्याचे वैराग्य होय. पारमार्थिकाला बाहेरचाही त्याग करता येतो हे विशेष आहे. वैराग्यासारखे भाग्य नाही. खरा वैराग्यवान पुरुष म्हणजे ईश्वरी पुरुषच होय. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 12वे समास 7वा विषय त्याग. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यांची शंका अशी की सर्व शास्त्रकार विषयाची निंदा करतात, त्याचा त्याग केल्यावाचून परमार्थ साधत नाही असे सांगतात. पण अगदी प्रापंचिक माणूस आणि मोठा परमार्थी पुरुष या दोघांच्या देहाच्या जीवनात फरक आढळत नाही हे असे कसे? न्याये निष्ठुर बोलणे, बहुतास वाटे कंटाळवाणे, मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. अगदी तर्कशुद्ध असलेले स्पष्ट बोलणे पुष्कळ लोकांना आवडत नाही. पण ज्याप्रमाणे पोटात मळमळ असताना जेवणे चांगले नाही, त्याचप्रमाणे मनात शंका ठेवून श्रवण करणे हिताचे नाही. ती शंका अशी: बहुती विषय निंदिले आणि तेची सेवित गेले, विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. पुष्कळ लोक विषयाची किंवा देहसुखाची निंदा करतात, पण आपण स्वतः त्याचे सेवन करीत जगतात. खरे म्हणजे विषयाचा त्याग केला तर देह चालणार नाही. बोलणे एक चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक, येणे करिता सकळ लोक हासो लागती. बोलण्या चालण्यात मेळ नसणे याला हीन विवेक असे म्हणतात. अशा हीन विवेकी माणसाचे सगळीकडे हसे होते. विषय त्यागे विणतो काही, परलोक तो प्राप्त नाही, ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा. विषयाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाही असे सगळीकडे सांगितलेले आढळते.
प्रपंची खाती जेविती परमार्थी काये उपवास करीती उभयता सारिखे दिसती विषया विषयी. पण प्रश्न असा की प्रपंच करणारे तेवढे खातात पितात आणि परमार्थ करणारे काय उपाशी राहतात? विषय सेवनाच्या बाबतीत दोघेही सारखेच दिसतात. देह चालता विषय त्यागी ऐसा कोण आहे जगी याचा निर्वाह मज लागी देवे निरोपावा. माणूस जिवंत आहे तोपर्यंत विषय सुटणे अशक्य गोष्ट आहे. देह जिवंत आहे तोवर विषय सोडून जगणारा असा कोणी या जगात आहे काय? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर गुरुदेवांनी आत्मीयतेने आम्हास द्यावे. विषय अवघा त्यागावा तरीच परमार्थ करावा ऐसे पाहता गोवा दिसतो की. विषयाचा संपूर्ण त्याग केला तरच परमार्थ करता येतो असे म्हटले तर मोठा गोंधळ होतो. श्रोत्याच्या शंकेला श्री समर्थ आता उत्तर देतात. प्रपंचाचा त्याग केल्यापासून परमार्थ साधत नाही ही गोष्ट अगदी खरी आहे, पण वैराग्य मनाची अवस्था आहे. त्यासाठी बाहेरचा त्याग किती करावा हे परिस्थितीवर अवलंबून असते. परमार्थी माणूस अधिक प्रमाणात त्याग करू शकतो. प्रापंचिक माणूस व्यवहाराच्या चौकटीत बसणारा त्याग करू शकतो. दोहीकडे त्याग घडतोच. ऐसा श्रोता अनुवादला वक्ता उत्तर देता झाला सावध होऊन मन घाला येतद्विषयी. श्रोत्याने आपली शंका सविस्तर मांडली. वक्त्याने तिचे निरसन केले. वक्त्याचे म्हणणे श्रोत्यांनी एकाग्र मनाने व त्या विषयात लक्ष घालून ऐकावे. वैराग्ये करावा त्याग तरीच परमार्थ योग प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थ घडे. वैराग्याच्या पार्श्वभूमीवर विषयांचा त्याग केला तरच परमार्थ साधण्याचा योग येतो. प्रपंचाचा त्याग केल्यानेच सर्वांगीण परमार्थ घडतो. मागे ज्ञानी होऊन गेले तेही बहुत कष्ट केले तरी मग विख्यात झाले भूमंडळी. पूर्वी जे मोठमोठे ज्ञानी होऊन गेले त्यांनी परमार्थासाठी पुष्कळ कष्ट सोसले. त्यानंतर ते जगामध्ये विख्यात झाले. येर मत्सर करिताच गेली अन्न अन्न म्हणताच मेली कित्येक भ्रष्टली पोटासाठी. बाकीचे प्रापंचिक लोक आपसात मत्सर करीत राहिले. काही अन्नान्न दशा होऊन मरण पावले तर काही पोटासाठी भ्रष्ट झाले. वैराग्य मुळीहून नाही ज्ञान प्रत्ययाचे नाही सुची आचार तोही नाही भजन कैचे. ज्या लोकांना अंगचे खरे वैराग्य नाही, स्वतःच्या अनुभवाचे ज्ञान नाही, शुद्ध आचार नाही, भजन पूजन नाही, ऐसे प्रकारीचे जन आपणास म्हणती सज्जन पाहो जाता अनुमान अवघाच दिसे. अशा प्रकारची माणसे सज्जन म्हणून मिरवतात, पण खरे पाहिले तर हा सज्जनपणा काल्पनिक असतो, वास्तविक नसतो. जयास नाही अनुताप हेची एक पूर्व पाप क्षणा विक्षेप पराधिकपणे. आपले आजपर्यंतचे आयुष्य वाया गेले असा अनुताप न होणे हे त्या माणसाचे एक महापापच समजावे. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून माणसाच्या मनात विक्षेप उत्पन्न होतो, त्याचा मत्सर जागा होतो. मज नाही तुझ साजेना हे तो अवघे ठाऊके आहे जना खात्यास न खाते देखो सकेना ऐसे आहे. जे मला नाही ते तुलाही शोभत नाही हा मत्सराचा दृष्टिकोन सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्याला खायला अन्न मिळत नाही तो अन्न खाणाऱ्याला निर्मळ मनाने पाहू शकत नाही, त्यातलाच हा प्रकार आहे. भाग्य पुरुष थोर थोर त्यास निंदी ती डिवाळ खोर सावास देखता चोर चरफडी जैसा. भाग्यवंत अशा निरनिराळ्या थोर पुरुषांची टवाळखोर लोक निंदा करतात. सज्जन माणसाला पाहून चोर चरफडतात, तशातलाच हा प्रकार आहे. मानवी जीवन यशस्वी होण्यास वैराग्याची नितांत आवश्यकता आहे. कोणतेही मोठे कार्य सिद्ध होण्यास वैराग्य पाहिजे. परमार्थाचा तर तो प्राण आहे. वैराग्या परते नाही भाग्य वैराग्य नाही ते अभाग्य वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. वैराग्यासारखे भाग्य नाही. वैराग्य नसेल तर ते दुर्भाग्य होय, कारण वैराग्याच्या अभावी योग्य रीतीने परमार्थ होत नाही. प्रत्यये ज्ञानी वीतरागी विवेक बळे सकळ त्यागी तो जाणीजे महायोगी ईश्वरी पुरुष.
ज्याच्यापाशी अनुभवाचे ज्ञान आहे, ज्याची आसक्ती सुटलेली आहे, विवेकाच्या जोरावर ज्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, असा पुरुष महायोगी समजावा. तो ईश्वरी पुरुष असतो. अष्टमा सिद्धीची उपेक्षा करून घेतली योग दीक्षा, घरोघरी मागे भिक्षा महादेव. श्री शंकर हा वैराग्याचा आदर्श आहे. 8 मोठ्या सिद्धींना बाजूस सारून श्री महादेवाने योग दीक्षा घेतली आणि तो घरोघर भिक्षा मागत फिरतो. ईश्वराची बराबरी कैसा करील वेशधारी, म्हणून या सगटसरी होत नाही. महादेवासारखा वेश धारण करणारा त्याची बरोबरी करू शकणारा नाही, म्हणून बाहेरून सारखेपणा दिसला तरी सर्वाची योग्यता सारखी नसते. उदास आणि विवेक त्यास शोधिती सकळ लोक, जैसे लालची मूर्ख रंक ते दैन्य वाणे. जो अंतरी वैराग्य संपन्न आणि विवेकी असतो अशा पुरुषाला पुष्कळ लोक शोधित येतात. त्याच्या उलट जो लोभी, आसक्त व विवेकहीन असतो अशी भाग्यहीन माणसे दिनवाणे जीवन जगतात. जे विचारापासून चेवले, जे आचारापासून भ्रष्टले, विवेक करू विसरले विषय लोभी. जी माणसे उच्च विचारापासून खाली घसरलेली असतात, जी आचाराने भ्रष्ट असतात, ती माणसे विषयाच्या लोभामुळे आत्मानात्म विचार करू शकत नाहीत. सारासार विचाराचा त्यांना विसर पडतो. भजन तरी आवडेना, पुरश्चरण कदापि घडेना, भल्यास त्यास पडेना, येत त्रिमित्य. त्यांना भजन पूजन आवडत नाही, त्यांच्या हातून पुरश्चरण कधी घडत नाही. याच कारणाने संत सज्जनांची त्यांचे जमत नाही. वैराग्ये करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना, वित्पन्न आणि वाद घेना ऐसा थोडा. वैराग्य संपन्न असून जो भ्रष्ट होत नाही, ज्ञानी असून जो भगवंतांचे भजन सोडित नाही, स्वतः विद्वान असून जो वादात कधी शिरत नाही, अशी माणसे फार थोडी आढळतात. कष्ट करिता शेत पिके, उंच वस्त तत्काळ विके, जाणत्या लोकांच्या कौतुके उड्या पडती. कष्ट केले तर शेतात उत्तम पीक येते, भारी वस्तू असेल तर बाजारामध्ये ती तात्काळ विकली जाते. त्याचप्रमाणे जो विवेक आणि वैराग्य या दोन्हींनी संपन्न असतो त्याच्याकडे जाणत्या लोकांच्या उड्या पडतात. येरते अवघेची मंदले, दुराशेने खोटे झाले, कान कोंडे ज्ञान केले भ्रष्टाकारे. हे ज्यांच्यापाशी नसते ते लोक निस्तेजपणे मागे पडतात. मनात आशा वागवल्याने ते खोटे पडतात. वैराग्य भ्रष्ट झाल्यामुळे त्यांचे ज्ञान मिंधे बनते, कानकोंडे होते. शेवटी वैराग्याचे व त्यागाचे मर्म श्री समर्थ आता येथे सांगतात. सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्या कारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे ओळखा ऐसी. मर्यादा सोडून असणारे, प्रमाणाबाहेर जाणारे देहसुख सोडावे. शरीराचे धारण करण्यास जरूर तेवढेच देहसुख सेवावे. विषय त्यागाची लक्षणे अशी आहेत हे ओळखून असावे. सकळ काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव विवेकी जाणती. हे झाले वैराग्य. आता विवेक ऐकावा. जे जे काही घडते त्याचा करता ईश्वर आहे. प्रकृतीच्या पसाऱ्याला खरे अस्तित्व नाही असा निश्चय अंतर्यामी स्थिर होणे हा विवेक होय. जे खरे विवेकी असतात त्यांनाच वरील विवेकाचा अर्थ बरोबर कळतो. शूरत्व विषयी खडतर, त्या समानिती लहान थोर, कामगार आणि अंगचोर एक कैसा. सर्व प्रसंगी जो शौर्य दाखवतो त्याला लहान मोठे सगळेजण शूर मानतात. जो खरे कष्ट करणारा आहे तो आणि जो अंगचोर आहे तो दोघांची बरोबरी करता येत नाही. त्यागा त्याग तार्किक जाणे, बोला ऐसे चालो जाणे, पिंड ब्रह्मांड सकळ जाणे यथायोग्य. कशाचा त्याग करावा व कशाचा त्याग करू नये हे जो शुद्ध तर्काने जाणतो, आपण जसे बोलतो तसे वागण्याचे जो जाणतो, पिंड ब्रह्मांडाची रचना जो यथार्थपणे जाणतो, ऐसा जो सर्व जाणता, उत्तम लक्षणी पुरुता, तयाचेनी सार्थकता सहजची होये. असे सर्व जाणणारा असून जो उत्तम गुणांनी पूर्ण संपन्न असतो त्याच्या संगतीने आपल्या आयुष्याचे सार्थक घडते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे
विषय त्याग निरूपण नाम समास 7वा. तर मंडळी, अशा रूपाने आपले येथे दशक 12व्यामधील समास 7व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम हरिओम हरिओम.